कुठेही काही कमी पडणार नाही। तर विधानसभेमध्ये झालेल्या पराभवाचं खापर महाविकास आघाडीकडून ईव्हीएम वरती फोडण्यात आलंय। ईव्हीएम मध्ये फेरफारीच्या मुद्द्यावरती यंत्रणेवरती टीका केली झाली आहे। काँग्रेसनं तर निवडणूक आयोगाला पत्र लिहून या संदर्भातलं स्पष्टीकरण मागितलेलं होतं। असं असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक वेगळी भूमिका घेतली। आपण ठोस माहितीशिवाय ईव्हीएमला दोष देता येणार नाही असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। त्यांच्या या भूमिकेवरून महाविकास आघाडीतल्या एकजुटीवरती प्रश्न उपस्थित झाल्यानंतर सुप्रिया सुळेंनी माझं वक्तव्य केवळ युगेंद्र पवार यांनी अर्ज मागे घेण्यासंदर्भातलं होतं असंही स्पष्ट केलंय। मला असं वाटतं की ही टेक्निकली जोपर्यंत आपल्या हातात काही येत नाही ठोस, त्यामुळे आरोप करण्यामध्ये काही म्हणजे मला त्याच्यात हातात काही असल्याशिवाय उगाच आरोप करणं हे मला योग्य वाटत नाही, कारण मी स्वतः 4 वेळा त्याच ईव्हीएमवरनं निवडून आलेले आहे। त्यामुळे जर त्याच्यात काही ग्रे एरिया असेल तर तो टेक्निकली आम्हाला आला पाहिजे। मी एका कॅन्डिडेट बद्दल बोलत होते। युगेंद्र पवारांनी रिकाउंटिंग करू नये असं माझं वैयक्तिक मत होतं, आणि म्हणून मी त्याला सांगितलं की मला असं वाटतं हा त्यांनी फॉर्म मागे घ्यावा। कुठल्याही प्रश्नामध्ये जर आपण पारदर्शक काम करत असलो तर मग ईव्हीएमवर काय किंवा बॅलेटवर काय अडचण काय, त्याच्यामुळे जर हट्ट कशासाठी। दरम्यान ईव्हीएम वरती राष्ट्रवादी पवार पक्ष आणि महायुतीच्या नेत्यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पाहूयात। हे बघा, कोणी अर्ज टाकायचा हे काही कोणी कोणाला सांगायला जात नाही, आणि कोणी मागे घ्यायचा हे पण कोणी कोणाला सांगायला जात नाही। त्याच्यामुळे त्यांचा वैयक्तिक